पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय काय झालं? कुठे काय नाही काय नाही काय नंदू दादा, तुम्हाला खोटं नाही बोलतायत। काय झालंय नंदू दादा? मनात जे काही आहे ते सगळं सांगा मला, बरं वाटेल तुम्हाला। काय झालंय? काय बोलू आणि काय काय सांगायचं तुम्हाला? तुमचा मूड का खराब आहे हे सांगायचंय मला, सांगा। वहिनी, तुम्हाला तर माहिती आहे, रोज मी तिला घरी घ्यायला जातो, मग ऑफिसला सोडतो, ऑफिस मधून घरी सोडतो। माझा महिन्याचा खर्च 4,500 रुपयांनी वाढलाय, तरी हे सगळं करतोय ना। पण तरी याला काय अर्थ आहे का मला सांगा? अहो, कोणाविषयी बोलताय तुम्ही? वहिनी, मी कोणाला रोज ऑफिस मध्ये सोडतो? हा, वर्षाताईंबद्दल? हो, तुमची नणंद वर्षा। काय झालं? वर्षाताई बोलल्या का तुम्हाला काही? त्यांच्या मनात काही नसतं, त्या असं पटकन बोलून मोकळ्या होतात। तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तिच्या मनात काहीच नसतं। म्हणजे? आज आम्ही दोघे बागेत फिरायला गेलो होतो, तिथे वर्षाला तिची मैत्रीण भेटली, तर तिच्या मैत्रिणीला वाटलं की मी तिचा नवरा आहे म्हणून। त्यावर वर्षा फिदी फिदी हसायला लागली, म्हणाली, हा माझा नवरा, आता माझा मित्र नंद्या। म्हणजे मला सांगा, 4,500 रुपये जास्तीचे खर्च करून मी कोण आहे तिचा? तर मित्र नंद्या, तोही कॉलेजचा। आता इतक्या वर्षाने आम्ही भेटलो, पुन्हा पुन्हा भेटायला लागलो, एकमेकांसोबत आम्ही चांगला वेळ घालवतो। पण माझी ओळख काय आहे? तर फक्त मित्र। तिथे वर्षा असते, इथे तुम्ही हसा हसा। बरं नंदू दादा, आधी चिडणं थांबवा बरं। हे बघा, आता वर्षाताईंना थोडीच माहिती आहे की तुमच्या मनात नक्की काय त्यांच्याबद्दल। त्यांना तुम्ही सांगायला हवं ना। सांगायचं असतं म्हणजे कसं सांगायचं असतं आणि काय काय सांगायचं असतं? तुम्ही परत हसताय। हे बघ, तुम्ही त्यांना हे सांगायला हवं की तुम्हाला त्या किती आवडतात, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत, हे सगळं त्यांना कळायला हवं। म्हणजे आता माझं आणि ह्यांचं लग्न झालं ना, आपल्याकडे काय असतं माहितीये, लग्न झालं म्हणजे एकमेकांवर प्रेम। आमचं तर अरेंज मॅरेज होतं, पण ह्यांनी ठरवलं अरेंज मॅरेज असलं तरी काय झालं, आपल्या मनात हिच्याबद्दल काय भावना आहेत ह्या आपण तिला सांगायला हवं। मलाही त्यांच्याबद्दल वाटत होतं, मलाही सांगायचं होतं, पण माझ्यापेक्षा त्यांची घालमेल जास्त दिसत होती, म्हणून मुद्दाम मी थांबले। सगळं कळत होतं मला, खूप प्रयत्न करत होते ते मला सांगण्यासाठी। काय माहिती का, प्रेम असणं जितकं महत्वाचं ना, तितकं ते प्रेम व्यक्त करणं जास्त महत्वाचं। मग ह्यांनी प्रयत्न सुरू केले। एकदा बागेत बोलवलं होतं मला, बाग खूप सजवली होती म्हणे त्यांनी, तोरणं वगैरे लावले होते म्हणे बागेत। काही कारणास्तव मी जाऊ नाही शकले, मग घरीच प्रयत्न सुरू झाले, तेही जमेना। मग शेवटी आम्ही फिरायला गेलो, तिथे दोघंही व्यक्त झाले। बागेत फिरतोय, पण बाग सजवायची, बागेत तोरणं लावायची, एवढं सगळं करायचं कठीण आहे। प्रॉब्लेम काय आहे ना, तुमचा नवरा खूप चांगला आहे आणि वर्षाने तुमच्या नवऱ्याने तुमच्यासाठी केलेले प्रयत्न, याची देही याची डोळा बघितलेला आहे। मग साहजिकच आहे, तिच्याही आपल्या जोडीदाराकडनं अपेक्षा वाढणारच नाही का? तिलाही वाटत असेल की माझ्या भावाने वहिनीसाठी एवढे सगळे चांगले प्रयत्न केले, तर त्याही पेक्षा जास्तीचे प्रयत्न आपल्या जोडीदारांनी करायला हवेत आपल्यासाठी। आणि हेच
प्रयत्न माझ्याकडनं बहुतेक जमणार नाही. त्याची काळजी नका करू तुम्ही. तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काय आहे हे त्यांना सरळ सगळं सांगून टाका. अहो जास्त काही करायची गरज नसते. एखादं गुलाबाचं फूल घेऊन जा ना त्यांच्यासाठी. दादा, प्रेम जास्त महत्वाचं असतं. हरकत नाही एक गुलाब घेऊन जायला, पण त्यावरही वर्षा हसायची. मला म्हणायची, हे काय एकच गुलाब, एवढाच खर्च केलास. नाही पण वहिनी, उद्या बघा मी 50 गुलाब घेऊन जातो. होऊ दे खर्च, पण माझ्या मनातलं मी तिला सगळं सांगणार. सांगू ना? सांगून टाका. आणि वर्षाताईंचं आयुष्य तुमच्यामुळे पुन्हा नव्याने सुरू होणार. आज सुट्टीचा पहिला दिवस. मज्जा. चिंगे ऐक चिंगे, अगं मला लागतंय ग, मी आजी आहे ग. अगं नाही ग चिंगे, चिंगे आजी म्हणजे बापाची आई असते ग. अगं काय पडलं, अगं काय गेलं? मॉन्स्टर. बाई नाही ग नाही. मॉन्स्टर. कुठले कार्यक्रम बघतेस तू? हे असले गाणे सुपर हिरो आहे. सुपर हिरो. तुझ्या सुपर हिरोला. अगं नको ग, नको मला. अगं नाही 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 चिंगे, अगं मी ऑपरेशनची बाई आहे ग. चिंगे मला काय करतेस तू? अगं तू झारा आहे. अगं तू, अरे राघवा ही बघ रे काय करते राघवा. ही बघ काय चाललंय? हे बघ चिंगी, आज पहिलाच दिवस आहे शाळेचा, सुट्टीचा. आता काय त्याला घेते खेळायला? काय झालं? चिंगी, अगं लागेल ना. ए मुली लागेल ग, लागेल मला. तू बघ अजून 1.5 महिना काढायचा राघवा. कसं करायचंय पहिल्याच दिवशी हे असं? हा काय करायचं? मला तर बाई भीती वाटते. मी ऑपरेशनची बाई, काही लागलं फुटलं परत माझं ऑपरेशन करायची वेळ. ठीक आहे ठीक आहे. तू काहीतरी म्हणत होतीस ना, तुला ते काय वर्कशॉप लावायचं कसलं? कुठलं? मातीचा क्लास. मातीचा क्लास. बघ माझी आनंदी असते तर तिने किती छान मातीच्या वस्तू शिकवल्या असतात. पैसे पण वाचले असते नाही का? आता हे बाई बाई असं काय चाललंय तिचं? आता हे काय हे काय? मला नको, मला नको. नाही 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 नाही. राघवा हॉल मधून निघायचं नाही. सुपर हिरो आहे. ओ सुपर हिरो, सुपर हिरो. तुझ्या इकडे इकडे कुठून आला सुपर हिरो? म्हटलीस ना तुला क्लासला जायचं किंवा दुसरा कुठला क्लास लावायचा? पेंटिंग किंवा कराटे क्लास? नाही, कराटे नको. ते चित्र आईनेच काढलं असणार. जर मी त्या वर्कशॉपला गेली तरच मला आई भेटू शकते. काय विचारतो मी? कुठला क्लास लावूया आपण? दुसरा कुठला क्लास लावूया? नाही. मग ओय हे पकड. दे अगं. मला मातीच्या क्लासला जायचं. हा, मग मी कुठं नाही म्हटलं. कळलं? हा. आणि हा पोस्टरवर लिहिलंय की पेरेंट्स पण अलाउड आहे. ठीक आहे, जाऊया आपण. आधी आपण हे सगळं आवरूया. चल ये. ओय थांब जरा. अगं काय आहे मारामारी? मला नको. चिंगे आवर आता सगळं. चल, मी बोललो ना क्लासला, मी तुला क्लासला घेऊन जाईल. सुपर हिरो आहे मी. अगं नको, मला नको मारू. सुपर हिरोला आवरायला आवडत नाही. पगाराला माणसं ठेवलीत सुपर हिरोनी मोठी. काय ग बाई, कसं काय आहे बघ. नाही हे घे बाबा घे. मी ना ओरडून ओरडून घसा दुखला आणि माझे पाय पण दुखले. मी आराम करते बाळा. हा अगं बाई, हा बाळा आराम करते रे. थकवलं या पोरीने पहिल्याच दिवशी. तू पण चल. ही पण गेली. चिंगी, अरे एवढं मीच आवरायचं का? आई नंदू दादा, ओ नंदू दादा, बाहेर येते का 2 मिनिटं? नंदू दादा, बाहेर पोस्टर लावलंय बघा बरं, नीट लावलंय का? की पाय म्हणजे अहो माती सांडतीये नंदू दादा. ओ सॉरी सॉरी. असू द्या असू द्या. काय करताय? सॉरी म्हणजे ते सॉरी सॉरी. दादा, हा मी काय म्हणतेय,
आपल्या कार्यशाळेत जी मुलं येतील ना त्यांची बसण्याची इथेच व्यवस्था करते. ठीक आहे चालेल. पडलं कालचा सॉरी. काय झालंय? हं? काय झालंय? कुठे काय काही नाही. काही नाही कसं? अहो शांत शांत आहात, नीट बोलत पण नाहीये माझ्याशी. काय झालंय? अहो खरंच काही नाही वहिनी. अहो चेहऱ्यावर चिंता दिसतीये तुमच्या. नंदू दादा, आता इतक्या दिवसापासून इथे राहतीये, थोडं थोडं ओळखायला लागलीये मी तुम्हाला. काय झालंय सांगा बरं. हे बाय माझे, मी कार्यशाळा सुरू करते ते आवडलं नाहीये का नाही तुम्हाला? नाही त्यासाठी काही म्हणजे नाही नाही त्याचं काही नाही. मग काय झालंय दादा? नंदू दादा सांगा ना काय झालंय. खरं खरं सांगा. सांगा. वहिनी मी ठरवलंय आता. बाद झालंय मित्र मित्र म्हणून. अजून मैत्रीच करत राहिलो तर आयुष्यभर तिचा मित्रच म्हणून राहील मी. तिचा म्हणजे कुणाचा? तिचा म्हणजे वहिनी तुम्हाला माहिती आहे ना. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? आठवड्यातून 6 वेळा मी भेटतो. पिकअप मन झालाय माझा. घरून उचला, ऑफिस मध्ये नेऊन सोडा, ऑफिस मधनं उचला, घरी नेऊन सोडा, एवढंच करतोय मी. पण बास आता. आता मी त्याच्या पलीकडे जायचं ठरवलेलं आहे. काय करायचं ठरवलंय तुम्ही? म्हणजे माती? हो मातीच करायची ठरवली. माती करायची नाही असं ठरवलेलं आहे मी. मग आज भेटणार आहे मी तिला. हो पण आज रविवार आहे. हो आज रविवार आहे. अरे हो आज रविवार आहे. माती झाली. आज रविवार कसं भेटणार? आज रविवार आहे. व्हेरी गुड. तिच्याकडे वेळच वेळ असेल, जायची घाई नसेल तिला. म्हणजे मी तिला सगळं सांगणार. काय 13 वर्ष मी तिला काहीच सांगू शकलो नाही. तोंडच उघडलं नाही ना माझं. पण आता तसं करणार नाही मी. आज मी तिला भेटणार आणि सगळं सांगणार. नक्की? वहिनी असं बघू नका माझ्याकडे. मी खरंच तिला भेटणार आहे आणि सगळं सांगणार आहे. बघाच तुम्ही. हवं तर मी तिला फोन करतो ना तुमच्या समोर. लावा. ठेवा. दादा काय झालं? लावताय ना फोन? हो लागला. मग बोला. ते नंदू का फोन करतोय? नंद्या अरे झोपलीये मी. का फोन केलाय? हॅलो वर्षा हे बघ आज रविवार आहे नंदू. तू विसरलायस का? आज सुट्टी आहे ऑफिसला. हे तू खाली आलायस का? नाही. हा मग ठीक आहे. बोल. वर्षा ऐक ना. बोल. ते आज मला भेटशील तू? हे बघ मला माहिती आहे की आज रविवार आहे, तुला सुट्टी आहे. पण प्लीज मला भेट ना आज. उद्या भेट ना नंदू. मी दमली रे. अरे असं उन्हा डोक्यावर आलेली असताना एसीत झोपायची मजा काय असते ना तुला माहितीये का? झोपू दे. मी नाही येणार आहे आज कुठे बाहेर नंदू. प्लीज वर्षा हे बघ मला तुझ्याशी अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. का? वाढदिवस आहे तुझा? नाही. हा मग ठीक आहे. मग काय आज? सांगतो उठ तयारी कर आणि मला भेट. ठीक आहे.
पण आजची ट्रीट तू द्यायचीस मला. तू रविवारी घराच्या बाहेर काढतोयस मला, तूच मला खायला पहिला घालायचीस. म्हणजे काय? हो हो हो, अगं तू म्हणशील ते देईन मी तुला, पण तू आज मला भेट भेट भेट. हे बघ, उठलीस का तू? उठलीस? निघाले. काय निघालीस? अरे तू फोन ठेवल्यावर निघीन ना मी, आवरीन ना. अरे हो, पण लवकर आवर आणि मला भेट. मी तुझी आहे ना. हो ठेवतो. नंदू काही झोपून देत नाही मला. शिवाय काय झालं? आज भेटतोय आम्ही आणि बघा, आज मी तिला सगळं सांगतो बघा. हा, अरे वा. ती झोपली होती, माझ्यामुळे झोप मोड झाली तिची. अहो नंदू दादा, काय बोलताय तुम्ही? एक दिवस झाली झोप मोड, तर काय हरकत आहे? बरोबर. इतके दिवस मी तिच्यापुढे शांत झोपू शकत नव्हतो, नाही का? म्हणजे बघा, आज मी तिला भेटतो आणि तिला सगळं सांगणार. बघाच तुम्ही. बास सांगा. मी एक काम करतो, तुम्हाला इथे ते मगाशी म्हणालात ना मुलांसाठी कार्यशाळा, मी इथेच ठेवू का? तर ठेवा, मी हे सगळं आवरून ठेवतो. काय करताय दादा? नाही ते सगळं तुम्ही नका करू, तुम्ही जा बरं. असू द्या, तुम्ही जा. नक्की. हो नक्की. आवरल ना सगळं? मी आवरते, तुम्ही बघा. जा. हो हो. दादा, काय आता? हे असे कपडे घालून जाणार आहात तुम्ही? तिथे वर्षाला भेटायला जायचंय, चांगले कपडे घालणार मी. हा. जा दादा. ऑल द बेस्ट. थँक्यू. किती दिवसांनी मी आईला भेटणार आहे. मग केस तर नीट विंचरायलाच हवे. तिने शिकवलंय ना मला, मग छान राहायलाच पाहिजे. तिलाही कळायला पाहिजे की जे काही मी चिंगीला सांगितलंय ते चिंगी सगळं फॉलो करते म्हणून. झालं, आय एम रेडी. आता बाबाला बघूया रेडी झालाय की नाही. ए बाबा, आवडलं का रे तुझं? येस येस, आवरलं माझं. हा चला निघूया. चल ये. काय? हा, अरे हा चिंगी, ऐक, मी काय सांगणार होतो तुला. हे बघ, तू तिकडे एन्जॉय कर, पण मस्ती अजिबात करायची नाही. तिथे कोणी टीचर असतील ना, त्या टीचर जे काय सांगतील ते ऐकायचं. कपडे काय बघते? कपडे. हा, कपड्यांवरून आठवलं, तुझे कपडे मातीने माखवू नकोस प्लीज. हा, तेवढं कर. आपण कुठे चाललोय? मातीच्या क्लासला. जर मातीमध्ये माझा हात भरला तर कपड्यांना लागणार नाही का रे? जर कपडे खराब नाही होणार तर काय होणार? बरोबर आहे, माझं चुकलं. ठीक आहे, माझं मी मॅनेज करेल. तुझं काय मला सांग. काय माझं काय? हे कपडे घालून येणार आहे घरातले. मग काय झालं, आपण कुठल्या फंक्शनला नाही जाते ना? टीचरला आवडायला पाहिजेत ना रे तुझे कपडे. का? काय? म्हणजे टीचरला काय वाटेल जर तू असे कपडे घालून आलास तर? तू माझा बाबा आहेस ना. चिंगी, ऐक, मी काय सांगतोय. बघ बाळा, म्हणतेस ते सगळं ठीक आहे, पण आहे ना, आज रविवार आहे. हा, मी काय ऑफिसवर घातलेलं नाही. हे घरचे कपडे ठीक आहेत. आणि ऐक, मी तुला तिथे सोडणार, घरी येणार आणि 2 तासानंतर परत तुला घ्यायला येणार आहे. मी टीचरांच्या समोर मी येणारच नाहीये. सो चालतील हे कपडे. ओके? पॅरेंट्सला अलाउड आहे तर तुला आतमध्ये यायचंय. नको ना प्लीज. तुला आतमध्ये यायचंय आणि तुला वेगळा टी-शर्ट पण घालायचंय. एकदा सांगितलं कळत नाही का रे तुला? चिंगी प्लीज. नाही, तुला वेगळा शर्ट घालायचाय. कळवते. कुठे? काय? अरे काय कपड कशाला? फाटेल ग. काय करायचं याचं? तू माझाच आहे, मला येणार ना तू. काय बघतेस तू? हा घालायचाय तुला. कशाला? नको प्लीज. प्लीज ऐकलं नाही. मी
ना अख्ख्या घरभर ना अख्खी खेळणी करेल ना, अख्ख्या घरभर खेळणी करेल. नको, मग चिंगी, आजीला चिंगी, पण- ती आजीला उशीर पण त्रास होईल आणि तुला पण त्रास होईल. तुला सगळं उचलावं लागेल. ऐक ऐक बरं, तू म्हणशील तसं करतो. हे बघ, मी आता सगळं आवरून ठेवलंय, तू म्हणशील तसं करतो. शर्ट घालतो. घालतो. हे बघ, हा शर्ट घालायचा ना, घालतो प्लीज. याची इस्त्री तर मोडली. घालतो. हे मातीचं एवढं मनावर घेतलंय. गुड बॉय. आता टीचरला हा शर्ट आवडेलच. तू चेंज कर. चिंगे